नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी. ओके, डाळ टाकून, तुरीची डाळ. तर आता ही बघा, मी बनवणार आहे आज 3 लोकांसाठी. ही तुरीची डाळ आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आणि 3 लोकांसाठी आता मला एवढं पुरेशी होत आहे, तर ही छोटीशी वाटी आहे. आता ही टाकते कुकरमध्ये. आणि आता ही 3 वेळा जसं आपण नेहमी डाळ धुवून घेतो तशी ही धुवून घ्यायची आहे. ओके, तर आता आपली ही डाळ धुवून घेतली आहे तुरीची. ओके, आता समजा कोणाला पोटाचा त्रास असेल, लूज मोशन, डायरिया वगैरे काही झालं असेल, तर तुम्ही मुगाची डाळ वापरा तुरीच्या ऐवजी, तरी पण ती छान बनते. थोडी प्रोसेस किंचितच फरक पडेल रेसिपीमध्ये. ओके, आता काय करायचं, आता आपल्याला जसं आपण वरण बनवतो ना तसं हे उकळून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी काय करायचं आहे, आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे टोमॅटो. आता हे अर्धी वाटी आहे, तर त्याला तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अंदाजे आता याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो. तर हे टाकलेलं आहे अर्धं, आणि थोडासा कांदा त्याच्यामध्ये टाकायचा. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी काही आज टाकत नाही याच्यामध्ये हिरवी मिरची. आणि कांदा पण मी छोटाच घेतलेला आहे, कारण कमी डाळ आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली लसणाचं प्रमाण जास्त पाहिजे, कारण ही मेथीची डाळभाजी आहे. ओके, मेथीची पातळ डाळभाजी लहान मुलांसाठी स्पेशली तुम्ही करू शकता. सगळ्यांसाठीच आहे, पण छोटी मुलं, वृद्ध लोक असतील, पचनाचे त्रास असतील, तर अतिशय पचायला सोपी, पौष्टिक ही भाजी होते. ठीक आहे, आता बघा, कांदा आहे डाळीमध्ये तसंच टाकलेलं आहे डायरेक्टली. आता याच्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं आपलं खाण्याचं तेल, फोडणीत जसं आपण टाकतो. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चिमूटभर हळद, जशी आपण नेहमी टाकतो. आता याच्यामध्ये मीठ मी टाकलेलं नाही आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये टाकायचं, जसं आपण वरण शिजवताना पाणी टाकतो त्यापेक्षा थोडं कमी टाका. पातळ आपण नाही बनवू, ही पातळ आपण बनवू शकतो, पण थोडी मीडियम पातळ असेल तर छान लागते चवीला. एक आपली जवळपास अर्धी वाटी डाळ होती, तर मी आता त्याच वाटीने 1 आणि 1.25, आता हे अंदाजे घेतलेला आहे. याचं मेजरमेंट असंच काही नाही, तुम्ही बघू शकता. डाळ बुडाळलेली आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी आहे. ओके, तर मी अर्धी वाटी डाळीला जवळपास 1.25 वाट्या पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये जसं आपण वरण शिजवतो एक्झॅक्टली तसंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फक्त. आणि याच्यानंतर आपल्याला मेथी छान स्वच्छ धुवायची आहे आणि निवळून घ्यायची आहे स्वच्छ करून. तर आता आपण जे वरण शिजवून घेतलं होतं त्यात टोमॅटो आणि कांदा टाकून, ते बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती पाणी, अगदीच कमीच पाणी आहे याच्यामध्ये. ओके, तर असं आता तयार झालं आहे ते, अगदी पूर्ण जसं आपण वरण शिजवतो पिवळं तसं शिजवून घ्यायचं आहे. हे शिजून झालं आहे. आता आपल्याला काय काय घ्यायचं आहे, आता तुम्हाला आठवत असेल तर आपण अर्धी वाटी डाळ घेतली होती, त्याचं आता एवढं झालं आहे, दुप्पट तिप्पट झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण ही अर्धी वाटीच मेथी घेतलेली आहे. ओके, म्हणजे ही वाटी पूर्ण फुल भरलेली आहे कापल्यानंतर. ओके, पूर्ण काठोकाठ भरलेली आहे, पण तरी पाऊण वाटी तुम्ही कमी जास्त करू शकता, हे मी माझा अंदाज घेते आहे. ओके, आणि नंतर हिरवी मिरची आहे, एकाचे 2 तुकडे आहेत. लाल मिरची आणि ठेचलेला लसूण घ्या, बारीक कट करून घ्या. तर असं याचे इन्ग्रेडियंट्स आहे ते बेसिक. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामुळे टाकूया आपलं शेंगदाणा तेल घेतलेलं आहे मी. तुम्ही कुठलंही तुमचं जे काही आवडीचं असेल ते घ्या. ओके, आता तुम्ही तेल तुम्हाला किती तुमच्या घरी जे काही सवय असेल तेल खाण्याची भाजीमध्ये, त्याच्यानुसार तुम्ही तेल टाका. ओके, आता तेल आपलं थोडंसं गरम करूया आपण. तेल आपलं होतं आहे आता. आणि तेल गरम झाल्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे आपल्याला करायची आहे फोडणी. मोहरी टाकतोय आपण, जसं आपण साधारणपणे भाजी बनवतो. मोहरी जास्त टाकली तरी चालेल. आणि जिरं टाकतोय आपण आता याच्यामध्ये थोडंसं. आता या भाजीला जर तुम्हाला अतिशय स्वादिष्ट बनवायचं असेल आणि लहान मुलांना जर ही भाजी नसेल खायची, तर काय करायचं की जी हिरवी मिरची असेल, तिखट हिरवी मिरची, ती वापरायची बारीक कट करून. आणि लाल तिखट अजिबात वापरायचं नाही. आणि ही अख्खी मिरची वापरायची आणि हिरवी मिरची बारीक कट करून. अतिशय स्वादिष्ट ही भाजी बनते. पण आज लहान मुलं पण खाणार आहेत, त्याच्यामुळे मी
तसं वापरत नाही आहे. आणि अगदी नवीन अगदी छोटी लहान मुलं असतील 1 वर्षाची, तर जिऱ्याऐवजी जिऱ्याचं पावडर टाकायचं त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची स्किप करायची. अशा 2-3 स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. ओके, आता आपलं बघा तुम्ही होत आलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लसूण. लसूण आपला थोडासा झाल्यानंतर ना, आता लहान मुलं पण खाणार आहेत, म्हणजे खूप लहान नाही आहेत 10 वर्षाची वगैरे. त्यामुळे आता बघा मी मिरच्या ह्या पूर्णच घेतलेल्या आहेत, पटकन काढता येतात आणि त्याला स्वाद पण येतो. आणि मी लाल तिखट वापरणार आहे आज त्याच्याऐवजी. ओके, आणि ही जी मेथी आहे याच्यातल्या ज्या बारीक आपण मेथी ज्यावेळी कट करतो, ज्या बारीक काड्या असतात त्या पण तुम्ही घेऊ शकता. अगदी छोटे मुलं असतील तर फक्त पानं बारीक कट करून घ्या. तुमच्या वयानुसार, घरात कोण खाणार आहे यानुसार या भाजीमध्ये तुम्ही बदल करा. अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी बनते ही भाजी. ओके, आता आपला लसूण चांगला लाल होतोय. आणि याच्यामध्ये कांदा नाही तुम्ही टाकला तरी चालतो शिजवताना, पण मी टाकलेला आहे. ओके, आता आपला लसूण होत आहे. आता बघा आपलं लसूण झालंय. आता मी गॅस बंद करते. ठीक आहे, लसूण झाल्यानंतर आता मी टाकते याच्यामध्ये आपले लाल मिरची अख्ख्या 2 आणि एका हिरव्या मिरचीचे 2 डायरेक्ट तुकडे टाकलेले आहेत. जसं की मी आज लाल तिखट वापरणार आहे. आता मला जेवढं लाल तिखट पाहिजे, अंदाजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं मी त्यात लाल तिखट टाकलं आहे. आता हळद वगैरे सगळं आपण वरणामध्ये टाकलेलंच आहे ऑलरेडी. आपण ज्यावेळी वरण हे शिजून घेतलं होतं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता मी गॅस बंद करून सगळं टाकलं, तुमच्या लक्षात आलं असेल तर, जेणेकरून जळू नये. आता मी टाकते याच्यामध्ये मेथी. ठीक आहे, आता आपला गॅस अजून बंदच आहे. गॅस मी अजिबात लावलेला नाही आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं, जशी आपली मेथीची सुकी भाजी असते. बघा तुम्ही आता तयार झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण वरणामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं शिजवताना. ठीक आहे, तर आता तुम्ही कोणत्याही स्टेजला मीठ टाकू शकता, पण मी आता टाकत आहे मीठ. ते चवीपुरतं आपण जे मीठ टाकतो. आणि आता तुम्ही बघा गॅस अजूनही बंदच आहे माझा, म्हणजे मी हीच टेक्निक फॉलो करते. आणि गॅस बंद असताना याच्यामध्ये मी टाकते आता हे आपलं वरण. ठीक आहे, आता हे बघू शकता. आता याला पाण्याची गरज लागणार आहे. बघा किती सुंदर याचा सुरेख रंग आलेला आहे. याला लागणार आहे अजून. आता तुम्हाला किती पातळ पाहिजे, तुम्ही एकदम पातळ ही भाजी करू शकता. तुम्हाला फार असं चवीचं नसेल आणि हेल्दीच बनवायची असेल तर आता बघा याच्यामध्ये मी फक्त थोडं पुसून याचं पाणी टाकून देते. ठीक आहे, याच्यामध्ये फार काही आपले इन्ग्रेडियंट्स नाही आहे. तुम्ही बघू शकता ही भाजी. आता मी गॅस अजून याच्यासाठी लावलेला नाही आहे की आता आपलं जे वरण आहे ते गरमच आहे. जर वरण थंड असेल तर तुम्ही गॅस सुरू करू शकता लगेच. आता हे वरण माझं जस्ट झालं आहे, तर शक्यतो गरम वरण असताना आता मी थोडंसं हे घोटून घेते, म्हणजे एकजीव होण्यासाठी फक्त. आता हे जे आपलं गरम वरण आहे त्या वरणाच्या वाफेनेच ही आपली मेथी शिजते. ओके, जर तुम्ही जाड काड्या मेथीच्या टाकल्या असेल तर तुम्ही थोडासा गॅस लावा. गॅस मी लावणार आहे पण अगदी किंचित लावणार आहे. ओके, आता तुम्ही बघू शकता ही भाजी कशी झालेली आहे. ठीक आहे, याच्यापेक्षाही तुम्ही घट्ट बनवू शकता. मेथी आणखी बारीक कापू शकता आणि अतिशय स्वादिष्ट ही भाजी तयार झालेली आहे. आता फक्त मी तुम्ही बघू शकता की मी गॅस लावते आणि अगदी ठीक आहे. आता हे 2 सेकंद म्हणजे 30 सेकंद समजा, 2 सेकंद नाही, मी याला गॅस लावते. आता ॲक्च्युली एवढा पण लावायची गरज पडत नाही. आज मला जरा वरणाचा काही वाफ निघत नाही आहे अजून, त्यामुळे ओके हे खूप आपल्याला शिजवायचं नाही आहे. ओके, बघू शकता तुम्ही
आता माझी जी मेथी होती एकदम फ्रेश नव्हती, म्हणजे काल आणलेली मेथी आहे ती आणि बाहेर ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती एकदमशी फ्रेश दिसत नाही आहे. तर मेथी फ्रेश असेल तर अजिबातच गॅस लावायची गरज पडत नाही. थोडंसं लावलं आहे मी आता गॅस, काही सेकंदासाठी फक्त. ओके. ही जशी आता तुम्हाला हे मेथी जरा चिमल्यासारखी दिसते आहे, कारण कालची मेथी आहे. तुम्ही जर ही फ्रेश घेतली तर अतिशय छान स्वाद येतो. चिमल्यासारखी दिसत नाही, पण तुम्ही बघा की भाकरीसोबत खाऊ शकता भाजी, पोळीसोबत, डाळभाजीसोबत, लहान, आणि अतिशय पौष्टिक आहे. पोटाचे त्रास असतील, म्हणजे ही रोजची भाजी असते, तरी विशिष्ट त्रास असेल तर आणखी जास्त ही पौष्टिक होते. किंवा प्रेग्नन्सीमध्ये फक्त मिरच्या टाकू नका प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही खाणार असाल तर. ही भाजी प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला बनवायची असेल ना, तर याच्यामध्ये काय करायचं, मिरच्या अजिबात टाकायच्या नाही, मोहरी टाकायची थोडीशी आणि जिरं पावडर टाकायचं. कारण प्रेग्नन्सीमध्ये आपण जिरं आणि मोहरी भरपूर प्रमाणात खातो, तरी प्रेग्नन्सीची भाजी तयार होऊन जाते मग. ओके. आता बघा झालं एक 30 सेकंद. आता मी गॅस बंद केलेला आहे. ठीक आहे. आता ही झाकून ठेवायची फक्त 1-2 मिनटं, आणि तुम्ही बघा भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला भाजी कशी वाटली ते नक्की लिहा. अजून काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते पण प्लीज विचारा तुम्ही रेसिपीमध्ये. ओके. तर थँक्यू सो मच. तरी अशी स्पेशल रेसिपी करून बघा.